खारघर सेक्टर 36 मधील हार्मनी स्कूलने कोणतीही पूर्वकल्पना न देता 10 ते 12 हजार रुपयांची भरमसाठ फी वाढ केल्याने पालक आता आक्रमक झालेत। आज सुमारे 150 ते 200 पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरत शाळेच्या आवारातच आंदोलन केलंय। शाळेनं ठरवून दिलेल्या डीलरकडूनच महागड्या वस्तू खरेदी करण्याची सक्ती आणि त्यात आता फी वाढ यामुळे पालकांचं बजेट कोलमडलंय। व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तर न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आता पालकांनी दिलाय। आपले प्रतिनिधी विकास मिरगणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। विकास, आता नवी मुंबईतूनही शाळेचा हा भोंगळ कारभार समोर येतोय, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? खारघर सेक्टर 36 मध्ये हार्मनी स्कूल व्यवस्थापकांनी जे पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता 10 ते 12 हजार रुपये फी वाढ करण्यात आली, त्याविरुद्ध शाळेतल्या जवळपास 150-200 पालकांनी आज गोंधळ करण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाला धारेवर धरण्याचा केला। वह्या पुस्तकं मोठ्या प्रमाणात डीलरकडून घ्या आणि त्यांची किंमत अव्वाचे ₹1.25 भरमसाठ बाजारपेठेपेक्षा अधिक किमती लावल्या जातात। सातत्याने साम टीव्हीने या संदर्भात शाळा व्यवस्थापनाच्या कारभाराविरुद्ध आपण साम टीव्हीने हे स्टिंग ऑपरेशन सुद्धा केलेलं आहे। या निमित्त आता पण पालक आक्रमक झाले दिसून येत आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर या खारघर मधील पालकांना जाग आलेले आणि त्यांनी सरळ शाळेमध्ये जाऊन या प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। फी वाढ झाले दिसून येत आहे। ठोस उत्तर न मिळाल्यास यापुढे अधिक आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलेला आहे। त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीनंतर आता शाळा व्यवस्थापनातील पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात जाग आलेली दिसून येत आहे आणि शाळेच्या फी वाढ संदर्भामध्ये पालक आता मैदानात उतरणार आहेत। नक्कीच विकास, साम टीव्हीच्या बातमीनंतर आता इथलेही पालक आक्रमक झालेले दिसत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 36 मधला हा प्रकार आता समोर आलेला आहे।